मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार आणि मला तुम्ही साडीत बघताय छान असं. तर मी तयार झाले आहे. तर एक महत्त्वाच्या कामासाठी मी बाहेर चालले आहे, तुम्हाला पुढे समजेलच. त्यांनी आपल्याला 6 महिन्यापूर्वी सुद्धा विचारलं होतं, पण मी काही एवढं मनावर घेतलं नाही. काल परत त्यांचा कॉल आणि मेसेज आला की असं असं प्रमोशन व्हिडिओ शूट करायचं आहे, तुम्ही करू शकता का? तर मग मी आहूंशी ते बोलून घेतले. तर आहू म्हणले कर, काय प्रॉब्लेम नाही. तर मी आणि माझी फ्रेंड चालले आहे प्रमोशन व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन की मी कुठलं शूट करते आणि इन्स्टाला पण एक आपला मिनी ब्लॉग पडेल त्याविषयी, आणि यूट्यूबला सुद्धा एक मिनी ब्लॉग मी अपलोड करणार आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर पुढे समजेल की मी प्रमोशन कुणाचं करते आणि कशाबद्दल आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरातली सगळे कामं केली, पोरांना आंघोळ्या घातल्या. तसं तर मी घेऊन जाणार होते, पण लाडू झोपला ह्या ठिकाणी, म्हणून मी आता एकटी चालले. आणि तर दोघांना सेम ड्रेस घातले होते. पूर्ण सगळं खाऊ पिऊ घालून देवपूजा, कपडे, भांडे, स्वयंपाक सगळं पूर्ण साफसफाई करून मग मी आता निघाले. दादू लक्ष ठेवतो ना बाळाला, मी लगे येते अर्ध्या तासाच्या आत. जाऊ, चला. दागिने पण तुम्ही थोडेफार पैसे कमवू शकता. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही जर सभा सजवली तर तुम्हाला मंगळसूत्र गिफ्ट देते. आणि अजून हा सर 25 दिवसाचे आणि 25 दिवसाचा स्टेटस राहून द्या. एडिट होते का पीडीएफ टाकू, कसं टाकू? आला ना. आम्हाला युट्यूबरला सवयच आहे शूट करायचं परत एडिट. मॅगी हो नाही, पण ती छान बोलते. म्हणजे कोणत्या याला काय म्हणते तेवढं माहिती नाही. रजवाडी मंगळसूत्र नाही हे, मॅट मंगळसूत्र लॉंग मध्ये. बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो, आठवड्याला आपल्याला 50 मंगळसूत्र लागते. ते पण त्यामध्ये सांगतो. डेली यूज साठी 450 ते 650. आज नाही लावणार आहे का स्टॉल? आज नाही, मध्ये सांगेन. या इथे द्या ठेवून. मग ते सगळे हो, इथं पण गाडी दिसली का तुला? जे युनिक असं आहे ना ते दाखव. युनिक असं घेतलं. हे ढकल नाही इकडे. काय असते त्याला? पुढे बघा ना. दाखवताना करा ना. हातात घालून बघा. हो ठीक आहे. कोणी ओळखत असेल दोघींना तर ते म्हणतील की ही जेवायला आली.
तर जाऊन प्रमोशन व्हिडिओ शूट करून आले. त्यानंतर आल्यानंतर थोडे कामं राहिले होते ते सगळं करून घेतलं. आता आलेत जाऊ बाई. तर चला मस्त त्यांच्यासोबत गप्पा मारू, त्यांना शरबत लिंबू पाणी काय काय बघूया. तर चला. करते का सोने? गॅलरीत खेळतोय पिल्ली माझी, गॅलरीत खेळते बाहेर. कमत आहे का? छान वाटते, मोकळी मोकळी हवा, उजेड, पोरांना खेळायला भरपूर अशी जागा. वेलकम. थँक्यू. मग मजाच आहे आज. हाय. दोघी आल्या होत्या, सुप्रिया आणि मनीषा ताई. तर पोरांना इतकं मोठं खायला घेऊन आईस्क्रीम, कुरकुरे, चॉकलेट मस्त असं झालं. 1.5-2 तास कसे गेले त्यांच्यासोबत कळलं सुद्धा नाही. मी सुद्धा लिंबू सरबत हे केलं. समर्थला ट्युशनला पण सोडलं मनीषा ताईने गाडीवरती. शेवटी आपले आपले असतात. आत्ताच समर्थ ट्युशनहून आला, पोरांना खायला ते दिलं आणि असंच घरातला आवरत होती तोपर्यंत फ्रेंडचा कॉल आला मनीषाचा की मी आले, या भेटायला. तर चला, तसं तर आमचं सकाळीच ठरलेलं होतं की या, मी माझ्याकडे या म्हणत होते. तर चला आपण आता तिथे एक आमचं इम्पॉर्टंट काम आहे, जसं की मी प्रमोशन सकाळी व्हिडिओ शूट केला आहे, ती पण शूट करणार आहे आत्ता. तर ती म्हणली की प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यासोबत असताय, आता पण तुम्ही या, तुम्ही आला ना मला थोडंसं बरं वाटतंय. तर चला जाऊया आपण आणि ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा. माझी मैत्रीण आहे मनीषा. तर मी जाण्याच्या अगोदरच ते 5 मिनिट तिथं आलेली होती. तर छान असं तिचं सुद्धा शूट केलेलं आहे. तिचंही यूट्यूबला चॅनल आहे मनीषा ब्लॉग आणि इंस्टाग्रामला ही आयडी आहे फौजी वाईफ मनीषा. तर माझी बेस्ट फ्रेंड आहे, आम्ही दोघीही सोशल मीडियावरती काम करतो. तर खूप छान असं माझी मैत्रीण आहे. तिनंही काही थोडीफार खरेदी करायची होती ती करून घेतली आणि आम्ही आलो घरी. तर प्रमोशनचे व्हिडिओ शूट करून आले आणि ब्लॉगसुद्धा शूट केला. जितकं होईल तितकं पोस्ट करणार आहे मी. तिकडून आल्यानंतर मस्त असं बाजरीची कडक भाकरी, बटाटा आणि मटकीची सुकी भाजी म्हणजे थोडीशी रसेवाली बनवली. पोरं जेवले, लाडू झोपले समर्थ जागे. आणि ब्लॉगला मी आता इथंच थांबवते. मी आणखीन जेवायचे, 10:30 वाजलेत संध्याकाळचे. बिग बॉस बघायचं आहे. बिग बॉस बघत बघत मस्त असं जेवण करून घेते. तर भेटू उद्या दुपारी 1 वाजता किंवा संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये.